नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पावसाळ्यामध्ये अगदी कोणाच्याही घरात भजी केले तर त्याचा सुगंध अगदी सगळीकडे दरवळतो आणि आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं। अशीच एकदम कुरकुरीत गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे कांदा भजी आपण बनवणार आहोत। ही भजी बनवताना आपण सोड्याचा जरा सुद्धा वापर करणार नाही। भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी एक खास पदार्थ मी इथे वापरलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग सुरुवात करूयात। गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी सुरुवातीला कांदा कसा चिरायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याचा खालचा आणि वरचा पोर्शन कट करून घ्यायचा। त्यानंतर कांद्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि मधला जो हा कडक पोर्शन असतो तो सुरीने कट करून घ्यायचा। त्यानंतर या कांद्याची साल काढून घ्यायची। कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी कांदा कसा चिरतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। कांदा चिरताना हातामध्ये असा पकडायचा आणि त्याचे एकदम पातळ उभे काप करून घ्यायचे। कांदा चिरताना एकदम पातळ चिरा, त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते। कांदा अशा प्रकारे चिरून घेतल्यामुळे त्याचे लेयर्स जे आहेत ते अगदी सेपरेट होतात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने मी बाकीचा उरलेला सुद्धा कांदा सगळा चिरून घेतला। इथे 5 ते 6 कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। चिरून घेतलेला कांदा मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलं आणि हे मीठ कांद्याला चांगलं चोळून घ्यायचं। कांदा हाताने चांगला चुरून घ्यायचा, त्यामुळे त्याचे लेयर्स जे आहेत ते सेपरेट होतात। मीठ असं चांगलं चोळून घेतल्यामुळे कांदा मोकळा तर होतोच, त्याचबरोबर कांदा एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते आणि भजी तेलामध्ये सोडताना त्याचे असे एकदम गठ्ठे पडत नाहीत। मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं, व्हिडिओमध्ये बघू शकता, आणि आपल्याला यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज लागत नाही। 10 ते 15 मिनिट हा कांदा झाकण ठेवून असाच बाजूला ठेवायचा। मीठ लावून हा कांदा मी 15 मिनिट असाच बाजूला ठेवलेला होता। 15 मिनिटांनंतर बघू शकता कांद्याला आणखी पाणी सुटलेलं आहे। आता हे चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। मिठाचं जे पाणी ह्या कांद्याला सुटतं ते अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही। एक्स्ट्रा जर पाणी या भज्यांमध्ये तुम्ही घातलं तर तुमची भजी अशी कुरकुरीत होणार नाही, ते दाटल्यासारखे होतील। त्यानंतर यामध्ये 2 छोटे चमचे लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचाभर ओवा हातावरती घेतला आणि चांगला चोळून यामध्ये घालून घेतला। त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं। लक्षात ठेवा, मीठ आपण अगोदर सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेत बेतानेच घाला। हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज प्रमाणबद्ध बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। वाटीमध्ये बेसन भरताना अगदी हलक्या हाताने हे दाबून भरलेलं आहे। आता हे बेसन एकदम घालायचं नाही, अंदाज घेत घेत थोडं थोडं ॲड करत राहायचं। मी यामधलं थोडंसं बेसन शिल्लक ठेवलेलं आहे। मी मगाशी म्हटलं होतं ना की भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी एक खास पदार्थ मी इथे वापरलेला आहे। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते। हे पीठ आणि कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये मावेल तेवढंच बेसन आपल्याला इथे घालायचं आहे। आपण एक्स्ट्रा पाण्याचा वापर करणार नाही। यामध्ये मला आणखी बेसन घालायची गरज वाटत आहे, त्यामुळे उरलेलं जे बेसन होतं ते सगळं बेसन मी यामध्ये घालून घेतलं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये जास्त बेसन घालायचं नाही, नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाहीत, ती अशी दाटल्यासारखी होतील। अशा प्रकारे पाणी न घालता इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच मावेल तेवढं बेसन घातलं। इथे बरोबर 1 कप बेसन लागलं। हे पीठ असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता लगेचच कांदा भजी तळायला घेऊयात। दुसरीकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। कढईमधलं तेल सुद्धा आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। या भज्याच्या पिठामध्ये आपण जरा सुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही, पण जे कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे त्या तेलाचं मोहन आपण यामध्ये घालून घेणार आहोत। मळून घेतलेल्या भज्याच्या पिठामध्ये 2 चमचे गरम असं तेलाचं मोहन घातलं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता लगेचच गरम असलेल्या तेलामध्ये याची भजी सोडून घेऊया। ही भजी तेलामध्ये सोडताना थोडीशी अशी पसरूनच सोडायची, त्यामुळे ती एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते। या भज्यांना गोल आकार देत बसायचं नाही। या भज्यांचा आकार असाच वाकडा तिकडा असतो, त्यामुळे त्याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात। लक्षात ठेवा, ज्यावेळी तेलामध्ये भजी सोडता त्यावेळी तेल व्यवस्थित असं गरम झालेलं असावं
कमी गरम असलेल्या तेलामध्ये ही भजी सोडायची नाहीत, नाहीतर भरपूर असं तेल शोषून घेतात, कारण यामध्ये आपण कांद्याचा वापर केलेला आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, त्यानंतर भज्यांनी चांगला असा आकार धरल्यानंतर ही भजी उलटून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मध्यम करून चांगल्या तांबूस रंगावरती ही भजी तळून काढायची। बघू शकता अगदी थोड्याच वेळात भज्यांना छान असा तांबूस कलर आलेला आहे। एकदम मस्त अशी कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहेत। अगदी गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे त्याला कलर सुद्धा आलेला आहे आणि चवीला सुद्धा ही भजी तशीच झालेली होती। आता ही भजी एका ताटामध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने मी उरलेले ही सगळे भजी तळून घेतले। भजी कशा कुरकुरीत झालेले आहेत, आवाज ऐकू शकता। भजी तर आपले तळून झाले। आता मिरची सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊ। अशा प्रकारे गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे एकदम कुरकुरीत अशी कांदा भजी आपण बनवलेली आहेत। यालाच खेकडा भजी असं सुद्धा म्हणतात। ही भजी गाड्यावर मिळतात किंवा आपण एखाद्या गड किल्ल्यावर फिरायला गेलो तर तिथे सुद्धा ही भजी आवर्जून आपण खातो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, एकदम कुरकुरीत होतात, आवाज ऐकू शकता। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।